भुजबळ साहेब म्हणतायत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. जाहीररित्या महाराष्ट्राला सांगतोय ना ओबीसीचं आरक्षण संपलंय. संविधान आणि कायद्याला जर धाब्यावर बसवून निर्णय घेतले जात असतील आणि त्या निर्णयामुळे ओबीसी उद्ध्वस्त होणार असेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. निवडणुका व्हायच्या होत्या अगोदर त्यांनी लाखोंचे मोर्चे घेतले आणि आज रोजी 22 लाख प्रमाणपत्र वाटून झालेत आणि आज म्हणतात की त्यांचं आपलं भांडण नाही, आपलं शासनाबरोबर भांडण आहे. मान्य करताय का तुम्ही? म्हणजे हैदराबाद गॅजेट, निजामाचं गॅजेट तुम्हाला सर्वश्रेष्ठ वाटतंय? धिक्कार आहे या वक्तव्याचा, या आधाराचा. येत्या 29 ऑगस्टला मनोज जरांगे मराठा समाजाला घेऊन मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. तर 1 सप्टेंबरला ओबीसी समाजाचं देखील आंदोलन असणार आहे आणि याच विषयावरती बोलण्याकरता आत्ता माझ्यासोबत लक्ष्मण हागे आहेत. काय सांगाल, मनोज जरांगे देखील 29 ऑगस्टला आंदोलन करणार आहेत? हे बघा, आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण शासनानं एखादा निर्णय घेत असताना त्या निर्णयाचा परिणाम ओबीसीवर काय होणार आहे त्या परिणामाचा विचार न करता जर एखादी मागणी मान्य करत असेल, शासन बेकायदा वागत असेल, संविधान काय म्हणतं आहे, कायदा काय म्हणतो आहे, संविधान आणि कायद्याला जर धाब्यावर बसवून निर्णय घेतले जात असतील आणि त्या निर्णयामुळे ओबीसी उद्ध्वस्त होणार असेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. मग आमच्याबरोबर कोणी येवो नाही येवो, कुठल्या सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून थोडंच आम्ही आंदोलन करणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे आणि सत्ताधाऱ्यांना आम्ही जाब विचारणार आहे की आमचं ओबीसीचं आरक्षण आज संपलं आहे. कुणबींचे दाखले खरं तर काढून घेतले जात आहेत असं त्यांच्याकडून आरोप करण्यात येतो. तुमचं नेमके आंदोलनाची काय दिशा? हे बघा, आमचं म्हणणं असं आहे की 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटून जर आमचा शासनकर्ती जमात असलेला मराठा बांधव, मोठा भाऊ असलेल्या इथल्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचा गावगाडा, ज्याचं लिटरेचर हिस्ट्री ही शासनकर्त्या जमातीची आहे सुप्रीम कोर्टाच्या भाषेत, तो जर ओबीसीमध्ये येत असेल, सामाजिक मागासांच्या भटक्यांच्या आरक्षणाच्या कटगऱ्यामध्ये येत असेल तर तो त्याच्या स्पर्धेमध्ये टिकेल का? तर त्याचं उत्तर आहे ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. शेकड्यानं एव्हिडन्स मी सरकारला देईन, न्यायालयात देईन आणि ओबीसी बांधवांसमोर जाहीर सभामधून तर मी देतोयच. त्यामुळं 1 सप्टेंबरचं आंदोलन हे जंतर मंतरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रमाणे ना नेता, ना पक्ष, ना कारखानदार, ना भांडवलदार, ना जागीरदार, ना आजी माजी मंत्री कोणाच्या मेहरबानीवर, कुणाच्या भूमिकेवर ओबीसी आंदोलन करणार नाही. तर आमच्या हक्क अधिकाराच्या संरक्षणासाठी प्रचंड संख्येनं 1 सप्टेंबरला या आंदोलनामध्ये ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती सामील होतील. बरं, तुम्ही म्हणताय ओबीसीचं आरक्षण संपलंय, पण ओबीसी नेते छगन भुजबळ जे आहे, जे की सत्तेमध्ये आहेत, त्यांच्याकडून असं म्हणण्यात येते की मराठा समाजाच्या आरक्षणावरून म्हणजे ओबीसीचं आरक्षण त्याचा काय संबंध? हे बघा, 22 लाख प्रमाणपत्र काढून जर मराठा बांधव ओबीसीमध्ये आले असतील तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला तुम्ही वाऱ्यावर ठेवलं. आम्ही फंडामेंटल राईटसाठी, आमच्या मूलभूत, आमच्या बेसिक सामाजिक न्याय म्हणजे काय यासाठी आम्ही भांडतोय हो. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहूराजांनी जे रिझर्वेशन दिलं ते हैदराबाद गॅजेटमधल्या नोंदी काढून नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्वश्रेष्ठ का हैदराबाद गॅजेट सर्वश्रेष्ठ? हैदराबाद गॅजेटची नोंद घेऊन तुम्ही सामाजिक न्याय देताय संविधानाला बाजूला सरून. काय म्हणतो संविधान? काय म्हणतो राज्य मागासवर्ग आयोग? काय म्हणतं सुप्रीम कोर्ट? हे बाजूला सारताय ना हैदराबाद गॅजेटच्या नोंदीवरनं तुम्ही आरक्षणाचं धोरण ठरवताय. म्हणजे हैदराबाद गॅजेट, निजामाचं गॅजेट तुम्हाला सर्वश्रेष्ठ वाटतंय? धिक्कार आहे या वक्तव्याचा, या आधाराचा. अरे आपण लोकशाहीमध्ये भारताच्या 1947-1950 नंतर संविधान घटना आपण अडॉप्ट केली, घटना आपण स्वीकारली, त्याच्यानुसार देश चालतो. कुणी सांगितलं तुम्हाला निजामाच्या गॅजेटद्वारे तुम्ही आरक्षणाचं धोरण ठरवत आहे? भुजबळांवर कोणाचा दबाव आहे असं वाटतं? हे बघा, ते सत्तेमध्ये आहेत, कॅबिनेट मंत्री पदावर आहेत, निवडणुका व्हायच्या होत्या अगोदर त्यांनी लाखोंचे मोर्चे घेतले आणि आज रोजी 22 लाख प्रमाणपत्र वाटून झालेत आणि आज म्हणतात की त्यांचं आपलं भांडण नाही, आपलं शासनाबरोबर भांडण आहे. मान्य करताय का तुम्ही? 22 लाख मराठा समाज प्रमाणपत्राद्वारे ओबीसीमध्ये आला आहे आणि त्यानं आता ओबीसीचं आरक्षण गिळंकृत केलं आहे बेकायदेशीररित्या. भुजबळ साहेब, हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही सांगा. ओबीसीच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही खूप मोठे नेते आहात ओबीसीचे, तुम्ही वेळोवेळी जाहीर भूमिका घेतलेल्या आहेत. आम्ही तुमच्या भूमिकांना पाठिंबा म्हणून तुमच्या आंदोलनात उतरलो आहे, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर, राज्य मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्यावर, थोडाफार सामाजिक न्यायाचं आरक्षणाचा अभ्यास असलेल्या माणसावर जर खेदानं तुमच्यावर बोलावं लागत असेल तर खूप वाईट वाटतं भुजबळ साहेब.
तुमचा काल रात्री एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय, तो तुम्ही पाहिला? हे बघा, नवनाथाबा वाघमारे, मंगेशजी ससाने, मृणाल डोले पाटील, आमचे बजरंग सानप, आमचे बळीराम खटके, ही जी आमची मंडळी आहेत, आमची मंडळी आम्ही 2-3 वर्षापासून एकत्र आंदोलनं करतो आहे. आमच्यात काय वैयक्तिक काहीतरी क्रॉस होऊ शकतात, काहीतरी भांडं लागू शकतं, याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी दुही आहे. आम्ही काहीतरी ओबीसीच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेऊन काहीतरी वेगळ्या भूमिका घेतलेत, असं होत नाही ना. त्या व्हिडिओ मागची काय सत्य? काय ओबीसीच्या आंदोलनामध्ये फूट पाडायची. ओबीसीचं आंदोलन एखादा माणूस करत असेल त्याला डॅमेज करणं, कशाला कुटील डाव करताय? मी जाहीर बोलतोय ना, मीडियासमोर जाहीर बोलतोय. भुजबळ साहेब म्हणतायत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. जाहीररित्या महाराष्ट्राला सांगतोय ना, ओबीसीचं आरक्षण संपलंय. हे दाखवा ना चॅनलला. कुठलं तरी एक वाक्य काढून, काय त्या वाक्यातनं मी कायदा भंग केला आहे, काय केलं आहे, मला कोर्टात जेलमध्ये टाकायचं आहे, टाका. काय म्हणतोय मी? ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची भूमिका मांडा ना. खाजगीतला एखादा व्हिडिओ, तो बी एक वाक्याचा, त्याच्यात चेहराही दिसत नाही. असले कुटील डाव नीती, कुटील डाव पेच वारंवार होत आहेत. कोण काय असू द्या, जाऊ दे, कोण असतील ते चिल्लर गँग. बरं, शेवटचा प्रश्न आहे. जर म्हणजे असं म्हटलं जाते की केंद्रात देवेंद्र फडणवीस आणि राज्यात बावनकुळे, तर जर राज्यात बावनकुळे जर असतील तर तुमचा ओबीसी म्हणून त्यांना पाठिंबा असेल? ओबीसी म्हणून ओबीसीच्या हिताचं जर काय होणार असेल तर तसंच आम्ही स्वागत करू. पण ओबीसीचं कॅबिनेटमध्ये सब कमिटी आहे 9 मंत्र्यांची, ती जर आज आरक्षण गेलं असताना भूमिका घेत नसेल तर मग अशा नुसत्या दिखाऊ ओबीसी नेत्यांची गरज नाही. आम्हाला आमच्या लढाईमध्ये सपोर्ट करणारा नेता जर मुख्यमंत्री होत असेल तर त्याचं आम्ही ओबीसी म्हणून स्वागत करू. बरं, पण आता दोघांकडून खरं तर आंदोलन करण्यात येणार आहे. काय वाटतं याचं पुढची म्हणजे काय असेल तुमची? 2 सब कमिट्यांना एकत्र बसवा मुख्यमंत्री महोदय, मराठा सब कमिटी आणि ओबीसी सब कमिटी, दोघांना एकत्र बसवा आणि आम्ही तिथं भूमिका मांडू. कसं ओबीसीचं आरक्षण संपलं आहे ते शासनानं त्यांची भूमिका मांडावी आणि मग निर्णय घ्यावा. तुम्ही कोणाच्या तरी झुंडीला, कोणाच्या तरी शिवराळ भाषेला बळी पडून ओबीसीचं आरक्षण, सामाजिक न्यायाचं तुम्ही डुबवणार असाल तर आम्ही ते सहन करून घेणार नाही. तर हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. तर एकंदरीत आपण पाहिलं तर आता 1 सप्टेंबरला ओबीसी समाजाचं देखील आंदोलन होणार आहे, तर 29 ऑगस्टला मराठा समाजाचं देखील आंदोलन होणार आहे. मात्र जे प्रशासनाने खरं तर एकत्र बैठक बसवावी आणि त्यातून तोडगा काढावा, अन्यथा आम्ही सहन करून घेणार नाही असा इशारा लक्ष्मण हाके यांच्याकडून देण्यात आला आहे. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.